जर हे रोजगार उपलब्ध होत नसेल, ज्या आस्थापनामध्ये काम करतात त्या आस्थापनामध्ये त्या ठिकाणी जे काम करतात त्या ठिकाणी त्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तर ते तसं घडत नसेल तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये सांगलीमध्ये क्रांतिसिंह नाना पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही पायी चालत येऊन सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील आम्ही देतोय. मग सरकार दाखवतंय का नाही करतंय, अशी परिस्थिती दुटप्पी भूमिका दिसते का, हाही प्रश्न कुठेतरी दिसतोय. नमस्कार. काय म्हणतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना सुरू करण्यात आली होती शासनाच्या वतीनं आणि सुशिक्षित बेरोजगारांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम या सरकारनं केलेलं होतं. परंतु 11 महिन्यांचा कालखंड संपल्यानंतर या प्रशिक्षणार्थींना कामावरनं कमी करण्यात आलेला आहे आणि तरीसुद्धा या ज्या सुशिक्षित बेरोजगारांचं जे बेरोजगारी जी निर्माण झालेली आहे त्याच्याविषयी तुकाराम बाबा महाराज यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या 2-3 वर्षांपासून आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. अनेक ठिकाणी त्यांनी आंदोलनं केली, नाशिक असेल, सांगली असेल, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली. मंत्रालयावरही त्यांनी आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या युवकांचा आवाज कुठंतरी सरकारपर्यंत पोहोचवण्याची भूमिका तुकाराम बाबा महाराज यांनी केलेली होती आणि तरीसुद्धा अजूनही शासनाच्या वतीनं या प्रशिक्षणार्थींना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात कोणतीही हालचाल केली जात नाही. गेल्या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विभागाचे जे मंत्री आहेत चंद्रप्रभात लोढा यांनी मंगलप्रभात लोढा यांनी असं आश्वासन दिलं होतं की हे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण आणि 6 लाख रुपये बिनव्याजी कर्ज या ठिकाणी त्यांना देण्याचा एक आश्वासन दिलं होतं. परंतु त्याबाबत अजून कसलीही भूमिका किंवा कोणताही आदेश या शासनाच्या वतीनं काढण्यात आले नाही. या संदर्भात आज जिल्हाधिकारी मैना घोष यांना भेटण्यासाठी तुकाराम बाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कशा तऱ्हेची भूमिका आता राहणार आहे, कारण अनेक आंदोलन तुम्ही आजपर्यंत केलेली आहेत, मोठमोठी आंदोलन केली आणि तरीसुद्धा अजून जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता लाडका भाऊ योजना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आली आणि त्या माध्यमातून आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,34,000 विद्यार्थ्यांना ह्या योजनेचा लाभ भेटला. जशी लाडकी बहीण आली तसा लाडका भाऊ आला. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील 1,34,000 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये कार्यरत झाले. सुरुवातीला 6 महिन्याचा कार्यकाळ होता. त्यानंतर आम्ही आंदोलन केलं. देहू ते मुंबई पायदिंडी काढली होती. त्यावेळेस 5 महिने मुदतवाढ भेटली. अशा 11 महिन्याचा कार्यकाळ संपला आणि 11 महिन्यानंतर पुन्हा या मुलांना घरी बसण्याची वेळ आली. त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागामध्ये मग सांगली आहे, सातारा आहे, पुणे आहे, मुंबई आहे किंवा नागपूर आहे, गडचिरोली आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागामध्ये आंदोलनं करण्यात आली. पण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 1,34,000 विद्यार्थी तरुण पिढी आहे. या तरुण पिढीला रस्त्यावरती उतरण्याची वेळ आज निर्माण होते. या मुलांना हक्काची भाकर जर उपलब्ध होत असेल तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आमच्या कुठल्याही योजना बंद पडणार नाहीत ह्या भूमिकेवर ठाम असणार आहे. त्यांना माझी विनंती आहे की आज ही मुलं रस्त्यावर उतरतात, या मुलांना आज घरी बसावं लागतं. आपल्याला विनंती आहे की आपण त्यांना माननींना हक्काची भाकर आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. जर हे रोजगार उपलब्ध होत नसेल, ज्या आस्थापनामध्ये काम करतात त्या आस्थापनामध्ये त्या ठिकाणी जे काम करतात त्या ठिकाणी त्या मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तर ते तसं घडत नसेल तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये सांगलीमध्ये क्रांतिसिंह नाना पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही पायी चालत येऊन सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये अमरण उपोषण करण्याचा इशारा देखील आम्ही देतोय. हे मागतोय का बरं, तर तुम्ही 10% आरक्षण आता ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी भरती चालू आहेत, कंपन्या भरती करायला लागल्या आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही पत्र काढायचं की पहिला प्राधान्याने ह्या मुलांना घ्या, ज्यांना अनुभव आहे 11 महिन्याचा ज्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना पहिला घ्या, नंतर तुम्ही पुढल्या दृष्टिकोनातून पुढल्या माणसाचा विचार करा. एवढी प्रांजळ मागते. जी काम उपलब्ध आहे तुम्हीच सांगितले की जर ते योग्य वाटले 2.5चा मुद्दा आहे त्यामध्ये JR असा उल्लेख आहे की त्या ठिकाणी जर ती मुलं योग्य वाटली तर त्या ठिकाणी आम्ही बाद असेल तर आम्हाला बादचे चेहरामारून द्या, आम्ही मागणी करणार नाही. जर आम्ही चांगलं असेल, चांगलं काम केलं असेल तर तुम्ही आम्हाला संधी द्या. तर ही मागणी घेऊन आम्ही गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून 36 जिल्ह्यामध्ये आंदोलन करतोय. जर समजा ह्या लोकांनी आमचा विचार जर नाही केला तर येणाऱ्या निवडणुकीवर देखील पदवीधर मतदाराची निवडणूक असेल त्यावरती आम्ही बहिष्काराला कमी करणार नाही. मंगलप्रभात लोढा जे आहेत या विभागाचे मंत्री त्यांनी असा एक आदेश काढलेला होता किंवा असा निर्णय घेतलेला होता की
10% आरक्षण आणि 6 लाख रुपये बिनव्याजी कर्ज, परंतु त्याबाबत अजून शासनाने कोणताही आदेश काढलेला नाही. महाराज सरकारी काम आणि 6 महिने थांब हे ऐकलं होतं. ते कर्तृत्वामध्ये आपल्या माध्यमातून थोड्या वेळामध्ये आपण कौशल्य विभागामध्ये आपण जातोय. त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे जे त्या खात्याचे जे आयुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली असता आमच्याकडे कुठल्याही अशा पद्धतीचं जी आर निघालेलं नाही आहे. मग मलाच सांगा, मग सरकार दाखवतंय का नाही करतंय अशी परिस्थिती दोटबी भूमिका दिसते का? हाही प्रश्न कुठेतरी दिसतोय. मला विनंती आहे की आपण वेड्यात कोणाला काढतोय? जे खूप शिकलेले आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले आहेत, अशा मुलांनी वेड्यात काढण्यासाठी पण भरती होऊ शकते. हे विचारण्याच्या बाहेरची गोष्ट. त्यामुळे माझी सरकार मायबाला विनंती आहे, जर ह्या मुलांच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सांगलीमध्ये स्टेशन चौकामध्ये पुन्हा एकदा अमर उपोषण आम्ही करण्याचा इशारा देतो. नक्कीच शासनाकडून कुठंतरी या सुशिक्षित बेरोजगारांचं शोषण होत आहे, कुठंतरी त्यांची दिशाभूल केली जाते. एकीकडं या विभागाचे मंत्री हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा करतायत की 10% आरक्षण यांना दिलं जाईल सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि 6 लाख रुपये बिनव्याजी कर्ज यांना दिलं जाईल, परंतु ही फक्त घोषणाच राहते आणि याबाबत कुठलाही आदेश शासनाच्या वतीनं काढला जात नाही. आणि कुठंतरी या विद्यार्थ्यांचं हे जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं कुठंतरी आर्थिक आणि सामाजिक शोषण या शासनाच्या वतीनं केलं जातं आहे, अशा तऱ्हेची भूमिका तुकाराम बाबा महाराज यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आगामी काळामध्ये जर लवकरात लवकर याबाबत शासनानं निर्णय घेतला नाही तर येत्या 8 दिवसांमध्ये सांगलीतील विश्रामबागमध्ये असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आणि त्यानंतर सांगलीतील स्टेशन चौकामध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी दिला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.